नमस्कार मित्रांनो, मी हाडके सर. मित्रांनो, आज पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात एक आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत मी आणलेली आहे मित्रांनो. तर पाहू शकता इथे मित्रांनो, हे जे काय तर पवित्र पोर्टल द्वारे होणाऱ्या शिक्षक भरती संदर्भात जे काही बिंदू नामावली आहे ती बिंदू नामावली अद्ययावत करण्याचं हे जे काही परिपत्रक आलेलं आहे ते यवतमाळ जिल्हा परिषदेचं आलेलं आहे आणि त्यांनी तात्काळ ही जी काही बिंदू नामावली ती करायला सांगितलेली आहे. का तर पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलवर ज्या काही संस्थेची जाहिराती आहेत त्या येण्यासाठी प्रत्येक संस्थेला त्यांनी तात्काळ बिंदू नामावली जी काय ती करून घेण्यासाठी सांगितलेली आहे. तर काय सांगितलेले या परिपत्रकामध्ये आपण पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मित्रांनो, आज आपण शिक्षक भरती संदर्भात जी काही ब्रेकिंग न्यूज आहे, एक आनंदाची बातमी आहे की जे थर्ड टेस्ट झालेली आहे आणि पवित्र पोर्टल सुरू झालेलं आहे. पवित्र पोर्टलवर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे, परंतु तुम्ही वाट पाहत आहेत ती मित्रांनो जाहिरात येण्याची. आणि त्यासाठी जाहिराती येण्याची जी काही प्रोसेस आहे ती आता मित्रांनो लवकरात लवकर सुरू होणार आहे. ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसेल. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपला सबस्क्राईब करा, चॅनलची सर्वांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, मी हाडके सर तुमच्या समोर आज आपण एक जी काही जिल्हा परिषद यवतमाळ जिल्हा परिषद यवतमाळ मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय आणि शिक्षण विभाग प्राथमिक यांच्या माध्यमातून हे जे काही परिपत्रक आलेलं आहे ते काय आहे ते तुम्ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. चला व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहूया. सुरुवात करूया व्हिडिओला. अत्यंत महत्वाचे अध्यक्ष, मुख्याध्यापक आणि खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित शाळा. तर मित्रांनो, ही जी काय परिपत्रक आहे ते आपल्याला तुम्हाला समजेलच. इथे विषय दिलेला आहे मित्रांनो. इथे पहा विषय काय आहे तर पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या शिक्षक भरती करता बिंदू नामावली अद्ययावत करण्याबाबत. मित्रांनो, म्हणजे आता ही जी काही बिंदू नामावली असते आपल्याला जागा येण्यासाठी कोणत्या संस्थेच्या किंवा कोणत्या आस्थापनेच्या किती जागा असतात, कशा द्यायच्या, त्याची ही पहिली प्रोसेस असते म्हणजे बिंदू नामावली. किती रिक्त जागा आहेत तुमचे, किती बिंदू रिक्त आहेत, कोणत्या कॅटेगरीची, तर ती ही प्रोसेस आहे. आता ती प्रोसेस आहे त्या संदर्भात हे परिपत्रक त्यांनी काढलेलं आहे मित्रांनो, की तुम्ही लवकरात लवकर आता ही बिंदू नामावली करायची आहे. आणि हे परिपत्रक काढलेलं आहे ते पहिल्यांदा आपण आपल्या तुमच्यासमोर मी शेअर करत आहे मित्रांनो. तर यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक, ठीक आहे. आता आपण पाहूया संदर्भ दिलाय त्यांनी इथे. तर इथे संदर्भ आहेत. हे काय आपल्याला इथे एवढे काय महत्वाचे नाहीत हे संदर्भ, कारण आता प्रोसेस आपल्याला महत्वाचा आहे. शिक्षक भरतीसाठी जाहिरात लवकर येणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि हे जे काय आहे तर ते आता लवकरात लवकर सुरू होईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. काय सांगितलेलं आहे या परिपत्रकामध्ये आपण थोडक्यामध्ये पाहून घेऊ मित्रांनो. चला तर मित्रांनो, चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा बरं. आता तुमच्या समोर मी आज ही गुड न्यूज आणलेली आहे. आणि जी काय आपण पवित्र पोर्टल अंतर्गत वाट पाहत होता की जाहिराती कधी येणार, तर ती जाहिराती येण्याची पहिला टप्पा म्हणजे बिंदू नामावली रोस्टर पूर्ण करणं ती आता लवकरात लवकर सुरू झालेली आहे मित्रांनो. तसे आदेश पण दिलेले आहेत. जसं अमरावती विभागाने सांगितलेलं आहे, अमरावती जिल्हा परिषदेने हे परिपत्रक काढलं, तसं आता प्रत्येक जिल्हा परिषदेची जी काय जिल्हा परिषद प्राथमिक विभाग प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, ते सर्वांसाठी आता लवकरात लवकर काढतील. तर ठीक आहे, आपण पाहूया. चला, उपरोक्त विषयांन्वये पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीसाठी खाजगी व्यवस्थापनांना जाहिराती नोंद करण्याची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. आता पहा, म्हणजेच ज्या काय आपल्या संस्था असतात, संस्थेच्या आपण पाहतो एका 3 जागा वगैरे येतात, तर त्यांना सरळ सरळ सांगितलेलं आहे की खाजगी व्यवस्थापनाच्या ज्या काही जाहिरातींची नोंद करायची असेल, पवित्र पोर्टलवर संस्थांना जाहिराती द्यायची असेल, तर त्यांनी आता त्यांच्यासाठी ही व्यवस्था आहे, सुविधा आहे ती सुरू केलेली आहे, सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांनी रिक्त पदे भरण्याकरता बिंदू नामावली अद्ययावत म्हणजे करण्याबाबत संदर्भ क्रमांक 1 आणि संदर्भ क्रमांक 2 दिलेल्या निर्देशानुसार संदर्भ क्रमांकातील अन्वये बिंदू नामावली नोंद होई अद्ययावत करून तपासणी करता सादर करण्याकरता कळवण्यात आलेले आहे. तर आता आपण पाहूया संदर्भ काय होते थोडक्यात. आता पुन्हा एकदा पाहूया. सामान्य प्रशासन विभाग पाहिला, येथे पहा संदर्भ सामान्य प्रशासन विभागाचा जो काय मंत्रालयाचा. दुसरा आहे शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र आहे. तिसरा आहे कार्यालयाचे पत्र जे काय आहे ते. आणि चौथं आहे सहाय्यक आयुक्त. अशा पद्धतीने ठीक आहे. आपल्याला हे महत्वाचं नाही, आता आपल्याला फक्त लवकरात लवकर त्या जाहिराती आल्या पाहिजे हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. पुढे पाहूयात आपण. थोडासा मी कलर आहे तो कलर थोडासा मी चेंज करतोय. तर पहा आता इथे चेंज केलेलं आहे. येथे पहा परंतु येथे सांगितलेलं आहे परंतु एकच मिनिट, ठीक आहे. पहा परंतु अजूनपर्यंत अनेक शैक्षणिक संस्थांनी वर नमूद केल्याप्रमाणे जी काही कार्यवाही आहे ती कार्यवाही केलेली नाही. म्हणजे त्यांना सूचना सांगितल्या होत्या
त्यांना सूचना सांगून पण त्यांनी अजून ही कार्यवाही केलेली नाही. ठीक आहे. तर तेव्हा संदर्भ क्रमांक 1, 2 आणि 4 अन्वये म्हणजे पहा पहिलं जे काही संदर्भ देते त्यानुसार सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार बिंदू नामावली नोंद होई तपासण्याकरिता तात्काळ सादर करावी. म्हणजेच जर 25-26 ही बिंदू नामावलीची त्यांना सूचना दिल्या होत्या की पवित्र पोर्टलला तुम्हाला जागा द्यायची, तुमच्या रिक्त जागा असतील त्या संदर्भात तुम्हाला तुमची जी काही संस्थेची बिंदू नामावली तपासून घ्यायची आहे. सूचना दिल्या होत्या तरी अजून काही केली नाही. तर ही जी काय तर संदर्भ दिलेला आहे त्यानुसार तुम्ही आता ही जी काय ती तपासणी करता तात्काळ सादर करायची आहे. त्या शाळांनी पहा दिनांक 20-3-2026 पर्यंत 20 मार्च 2026 पर्यंत बिंदू नामावली नोंद वही सादर केलेली नाही त्या शाळांचे पुढील महिन्यापासूनचे वेतन देयक पारित होणार नाही. म्हणजे त्यांचं पेमेंट आहे, त्यांचं वेतन आहे त्या संस्थेचं किंवा काही शाळांचं त्यांचं ते मिळणार नाही असं ठाम सूचना सांगितलेल्या आहेत. तसेच मान्य सहाय्यक आयुक्त जे काय मावक तर अमरावती विभाग म्हणजे आपण म्हणतो ना मावक्कर रोस्टर जातो वगैरे मागासवर्गीय कक्ष त्यांच्याकडं तर अमरावती विभाग यांच्याकडून बिंदू नामावली मंजूर न झाल्यामुळे पवित्र पोर्टल पदभरती करता विलंब झाल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक या व संस्थेवर राहील. तर पहा मित्रांनो हे जे काय सरळ सरळ त्यांना सूचना दिलेली आहे. तुम्ही तुमची बिंदू नामावली तात्काळ तपासून घ्यायची आहे आणि ती पण कधी तर 20-3-2026 पर्यंत ज्यांनी ज्यांनी नोंदवही सादर केली नाही त्या शाळांचे जे काय ते देयक वेतन त्यांचं आता दिले जाणार नाही अशी ठाम सूचना दिलेली आहे. तर पाहिजे शिक्षणाधिकारी प्राथमिक आहे जिल्हा परिषद यवतमाळ आणि दिनांक आहे 6-3-2026 म्हणजे आजचं हे आजचं पत्र आहे. प्रतिलिपी बघा की हे पत्राचे जे काय आयुक्त शिक्षण विभाग आहे, सहाय्यक आयुक्त आहेत आणि शिक्षण उपसंचालक अमरावती म्हणजे हे तीन जे काय होते ना आपल्या थोडक्यात संदर्भ 1, 2 आणि 4 तर ते त्यांनी ते हे केलेलं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हे जे काय आजचं परिपत्रक आहे ते परिपत्रक म्हणजे मित्रांनो आता पवित्र पोर्टलवर लवकरात लवकर जागा येण्याची ही तयारी आहे आणि त्याची ही जी काही पूर्वसूचना दिलेली आहे. ज्या ज्या संस्थांनी बिंदू नामावली अद्ययावत केली नाही त्यांनी तात्काळ अद्ययावत करून घेणं हे खूप महत्वाचं आहे असं या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे जे काही जिल्हा परिषद यवतमाळ त्यांनी हे परिपत्रक जे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय शिक्षण विभाग प्राथमिक यांना हे सादर केलेलं आहे आणि त्यांनी हे काढलेलं आहे. तर पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला सांगतो की आता हे असे परिपत्रक आता प्रत्येक विभागाला प्रत्येक जिल्हा परिषदेला गेलेली असतीलच. आता लवकरात लवकर हे आज आपल्याला आपल्या समोर मी तुमच्यापर्यंत हे केले उद्या पुण्याचं साताराचं वगैरे येईल आणि प्रत्येक संस्थांनी बिंदू नामावली तात्काळ करून घ्यायची आहे. हे कोणी तर संस्थांनी करायची आहे. आता जे काही जिल्हा परिषद असतील नगरपालिका महानगरपालिका त्यांची एक लवकरात लवकर आता त्याचंही पत्र येईल की बाबा तुमच्या ही जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषदेने तुमचं प्राथमिक माध्यमिकचं जे काही आहे रोस्टर ते अद्ययावत करून घ्यावा. तर हे पहा विषय काय आहे पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या शिक्षक भरती करता बिंदू नामावली अद्ययावत करणे तर हा महत्वाचा विषय आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आता पवित्र पोर्टल शिक्षक भरती तात्काळ किंवा लवकरात लवकर आता जोर धरेल. मी सांगितलं होतं मित्रांनो या अगोदर की आपल्या ह्या जाहिराती मे अखेर येतील आणि मे अखेर आल्यानंतर त्यानंतर तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा उपलब्ध होईल. तर अशा पद्धतीने सर्वांनी मित्रांनो आपला हा हार्केस युट्यूब चॅनल आहे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.